भावेश नाईक आणि त्याच्या जोडीला अर्जुन. अर्जुन वसिटा ही सलामीची जोडी तुम्ही पाहताय. लुजर लुजर मॅच आहे. एक एक सामना दोन्ही संघानं गमावलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्क करते हिमांशू. पहिलं षटक टाकत असताना पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची थोडीशी लिडिंग एज लागली होती असं चित्र आपल्याला दिसून आलं, परंतु विकेट किपरला कलेक्शन करता आलं नाहीये. पहिल्याच बॉल वरती संधी प्राप्त होती हिमांशू कडे, त्यामुळे इथे डॉट बॉल आलाय. हिमांशू पाटील बॉलिंग साठी आलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये अर्नी स्पोर्ट्स या टीमने टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंग करतायत. दुसरा बॉल पुन्हा एकदा चांगलाच कटरचा वापर केलाय. ऑफसाइड डॉप स्टॉम्प बीट करून झाला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल थोडासा बॅटर साठी अवे फ्रॉम द बॉडी राहिलाय. चांगली गोलंदाजी सध्या तो करतोय हिमांशू पाटील. सीम प्रेझेंटेशन चांगलं आहे हिमांशू पाटीलचं. ओहो, इथे हॅमर केला बॉलला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. अर्जुनच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला चौकार. और फिलहाल स्ट्रेट एंगल है, सीधे बल्ले से गेंद को खेल दिया लॉकअप के ऊपर से. तब खेलना तो चाह रहे थे लेकिन फिलहाल इस बार वो सिंगल भी लेकर वो चौका था. कमाल का स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच से खेला गया था और बेहतरीन टाइमिंग बैटर द्वारा. इथे सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 5. 4 बॉलचा खेळ संपलाय. TDPL 2025 हे पर्व क्रमांक 5 तुम्ही पाहताय. ओहो, समोर मारलाय बॉल, हवेत आहे. उंच माझा झोका आणि उंच माझा फटका. बॉल सीमारेषा पलीकडे भावेशच्या बॅट मधून. ये पहला रन है बल्लेबाज का. जिस तरह से पहले मैच में अपना खाता नहीं खोल पाए थे, लेकिन ये कमाल का स्ट्रोक था. बहुत ही शानदार स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच और डाउन द ग्राउंड छक्का जड़ा है. पुन्हा एकदा स्विच तिथे पहा, पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. थोडासा क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यामध्ये बॉल पडलाय. तो मुले एक धाव इथे कंप्लीट होईल आणि या सिंगलनं आता ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा आगे स्कोर बोर्ड ते आतापर्यंत बिनगडी बाद 12. पहले ओवर के बाद स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. भावेश नाइक 7 पर खेल रहे. अर्जुन 5 पर 4 गेंदों का सामना किया. और ये पिछले 2 जो शानदार स्ट्रोक थे, एक चौका आया था एक छक्का आया था, वो बिल्कुल कमाल के स्ट्रोक खेले गए हैं और शानदार बल्लेबाजी. खास करके भावेश नाइक को इस मुकाबले में उम्मीद जी खेलना होगा. पहले मैच में कुछ अच्छा प्रदर्शन नहीं था. अर्जुन एक बहुत बड़ा नाम है, भावेश भी कमाल के खिलाड़ी है, लेकिन फॉर्म में आना बहुत जरूरी रहेगा. हो, अगदी बरोबर आहे. पहिल्या मॅच मध्ये थोडंसं अपयश आलं होतं बॅटिंग साठी, परंतु या मॅच मध्ये आता खेळावं लागेल. या मॅच मध्ये भावेशला षटकारांना आपलं खातं उघडलंय. पहिल्या ओव्हरचा अखेर खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा अखेर स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 12. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही पाहताय मनोज जोशी, पिंट्या जोशी ऍज अ स्कोरर म्हणून सातत्यानं आज 4था दिवस आहे. खूप चांगलं त्यांचं गुणांकन राहिलंय. 5वा दिवस आहे. सातत्यानं ते स्कोरिंग करतात या स्पर्धेमध्ये. पिंट्या जोशी म्हटलं की मला खार्डेचं मैदान आठवतं. मैदानाच्या चहू बाजूला काय फटकेबाजी पिंट्या जोशीची आम्ही पाहिली. आज ते TDPL स्पर्धेमध्ये ऍज अ स्कोरर म्हणून खूप चांगलं गुणांकन करत आहेत.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 12ला विदाउट विकेट. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बुलिंग साठी आलाय जय सोनी. पहिलाच बॉल सोनीच्या विरोधामध्ये हुक केला बॉल आणि बॉलला उडवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भावेश नाईकच्या बॅट मधून TDPL षटकार. बीच मैदान पर भावेश नाइक आए हैं. ये स्ट्रोक देखिए, एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा, ये डीसी के माध्यम से बिल्कुल दिखाया जाएगा. और ये खूबसूरत स्ट्रोक है, सर्जिकल स्ट्राइक कर रहे हैं बैटर और खिलाड़ी का नाम है भावेश नाइक. इनको मिलेंगे लाइक, बहुत ज्यादा लाइक मिलेंगे. इस बार शानदार स्ट्रोक है, रनों की भूख लगी है बल्लेबाज भावेश नाइक को. ओहो, बॅटची कडा घेतली. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आखे डायरेक्ट हिट करण्याचा ही प्रयत्न झाला, परंतु प्रयत्नाला यश आले नाहीये. इथे सिंगल कंप्लीट झाली भावेशच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 19 रन. 19. 1.2 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. अर्नी स्पोर्ट्स आणि सुरेश बाल्यामामा मात्रे प्रतिष्ठान असा सामना तुम्ही पाहताय. टॉस इथे जिंकलाय अर्नी स्पोर्ट्स या टीमनं. बॅटिंग करतायत पहिल्या सत्रामध्ये. ओ, पुन्हा एकदा फटका फसलाय. फाईन लेगच्या अगदी वरून बॉल चाललाय. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. विकेट के लिए 23 रनों की साझेदारी इस प्रतियोगिता में अर्नी स्पोर्ट डोंबिवली टीम के लिए. सुरेश बाळाबाबा म्हात्रे प्रतिष्ठान बनाम डोंबिवली, ये बहुत बड़ा मुकाबला. और ये जो शॉट इन्होंने खेला था ना, बिल्कुल अजीब गरीब. देखिए एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर किस तरह से स्ट्रोक खेला गया था और गेंद बल्ले के ऊपर नहीं आई थी और उसके बाद में फाइनल के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. पडल्यानंतर बीट करून त्याला विकेट कीपरच्या हातामध्ये. या चौकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 23 धावा. 23. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना पुन्हा एकदा शपलून हुक करण्याचा प्रयत्न इथे हे बीट केलाय. आता कमबॅक होतोय जय सोनीचं. चेक बघा, एक पारितोषिक आलंय भावेश नाईक यांच्यासाठी. पारितोषिक आहे, जर अर्धशतक त्यांनी झळकावलं तर 5,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक. संजयजी चौगुले साहेब आपल्या स्पर्धेमधले संघ आणि वाशी इंडियन्स या संघाचे पुरस्कार आहेत, त्यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. संजय चौगुले यांच्याकडून हे पारितोषिक आहे भावेश नाईक साठी. यामुळे पुढे सरसवत हा ड्राईव्ह केला फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी फंबलिंग होते. कॉलिंग चुकलं होतं. एकच धावावरती इथे थांबल्या दोन्ही बॅटर आणि या सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्या, परंतु जय सोनीच्या या ओव्हर मध्ये धावा 12 आल्या. एकही विकेट दोन्ही गोलंदाजांना प्राप्त करता आला नाही. या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा के स्कोर बोर्डवरती 12च्या सरासरीने 24 धावा. और जो 2 बड़े स्ट्रोक आए थे, बहुत ही शानदार बल्लेबाजी रही है. भावेश की 2 छक्के जड़े हैं. टॉप ऑफ द बॉल जाके गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑफ बॉडी लाइन की तरफ. सुंदर स्ट्रोक था. उसके बाद में देखिए कमाल का स्ट्रोक था, बल्ले के बीचों में डाउन द ग्राउंड गेंद को खेल दिया था. दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज भावेश नाइक का. उसके बाद में अर्जुन ने अपना जलवा दिखाते हुए गेंद को बॉडी लाइन के बाहर भेज दिया था. फाइन लेग पर शानदार बल्लेबाजी और ये अजीबोगरीब शॉट था. गेंद बिल्कुल बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी थी, फिर भी फाइन लेग बॉडी लाइन के बाहर चली गई. 2 चौके और 2 छक्के इस प्रतियोगिता में बल्लेबाज भावेश नाइक और अर्जुन की तरफ से. स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 24 रनों की साझेदारी पहले विकेट के लिए. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती. प्रथम बॅटिंग करत असताना बिनगडीबाद 24 धावा. षटक क्रमांक 3 आता सुरू आहे आणि कॉमेंट्री बॉक्स इंड कडून गोलंदाजीसाठी आता पुन्हा एकदा स्वतःच दुसरं हिमांशु पाटील आलाय. पहिलाच बॉल चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, फेकी केली जाईल, फक्त सिंगल मात्र कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्ड 13 आहेत. 25 धावा. 25.
ठाणे जिल्हा प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. पर्व पाचव्या पर्वामध्ये ही स्पर्धा संपन्न केली जाते. ओहो, चांगला यॉर्कर, वाईड यॉर्कर, चॉप करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. इथे धाव घेण्याचा कुठलाही प्रश्न नाहीये. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 25 धावा. जलपेश भोईर, तेजस पाटील, सुशील पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न केली जाते. ओहो, हलक्यातनं खेळून काढलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये एकच धाव मिळताना दिसते भावेशला. आणि या सिंगलच्या मदतीने आता एक धाव्यानं धावफलक पुढे जाताना दिसतोय. टीमची धावसंख्या 26. षटक क्रमांक 3 सुरू असताना अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे हिमांशूचा. कारण हिमांशूनं पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. एकही विकेट त्याला प्राप्त करता आला नाहीये. परंतु या ओव्हरची सुरुवात तर चांगली केलेली आहे हिमांशूनं. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून फेकी येते. खूप चांगली फिल्डिंग तिथे होते. प्रज्वल होता तिथे डीप मध्ये. एकच धाव मिळताना दिसते आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 27. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना ओहो, फटका फसलाय, मागे चाललाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आता बॉलच्या खाली येतोय. इथे खूप चांगला झेल टिपत असताना फलंदाज बाद होईल. भावेश नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का अर्नी स्पोर्ट्स या टीमला लागलाय. भावेश बाद. डॅनी दिवाकरन अर्नी स्पोर्ट्सचे संघ मालक आहेत आणि 3 षटकारांसाठी बॅट्समनसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग हे 3 षटकार तुटावे लागतील तरच हे 5,000 रुपये बॅट्समनला मिळतील. डॅनी पेरी यात्रा दिवाकरन अर्थात संघ मालक आहेत त्यांच्याकडून, अर्नी स्पोर्ट्सचे संघ मालक आहेत त्यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. उमेशजी, एकूण आपण बघितलं तर 3 षटकाचा खेळ मैदानावरती अजूनही सुरू आहे. मैदानावरती आज असं वाटलं होतं की भावेश नाईक भाव करून जाईल. सुरुवाती झाली, मागच्या मॅचमध्ये तितकी चांगली कामगिरी नव्हती. या षटकामध्ये, यापूर्वीच्या षटकामध्ये आपण बघितलं तर 2 मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आले. त्यानंतर मात्र त्याची विकेट गेली आणि हिमांशू पाटील जो अपकमिंग स्टार खेळाडू आहे त्याला ही विकेट मिळालेली आहे. नवीन फलंदाज झालाय अजिंक्य लाडो मैदानामध्ये. ऐरोलीचा हा खेळाडू बॅटिंग साठी आता सज्ज आहे. पहिला ब्रेक थ्रू इथे दिलाय हिमांशूनं. आपल्या टीमला पहिलं यश मिळवून दिलेलं आहे. ओहो, थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला सॉफ्ट डिसमिसल. खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज गोल्डन डकचा शिकार अजिंक्य लाडो परतलाय. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 2 गडी बाद 27 धावा. अजिंक्य बैक टू द पैवेलियन चले गए. एक्शन रिप्ले देखिए जीटीसी लाइव पर, जिस तरह से मुकाबला चल रहा है और पहली गेंद थोड़ा ऑफ स्टंप के बाहर, बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज द्वारा. और तारीफ करने की इस मुकाबले में हिमांशु पाटिल के 2 झटके दिए हैं. ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी और पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे. पॉइंट पर खिलाड़ी तैनात, सतर्क, सावधान. जिन्होंने लिया यहाँ बहुत ही अच्छा कैच और अपोनेंट टीम का हुआ नुकसान. 3 ओवर की कहानी और 3 ओवर के बाद 9 के अवसर से 27 स्कोरबोर्ड पर है, लेकिन 2 शिकार हिमांशु पाटिल ने की है. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया है. आप देख रहे हैं ग्लोबल टेनिस क्रिकेट प्रेजेंट TDPL 2025 सीजन 5 ऑर्गेनाइज बाय जलपेश भोईर, तेजस पाटिल, सुशील पाटिल. और बीच मैदान पर उमेश जी चर्चा जारी है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज़्यादा नहीं होनी चाहिए.
क्योंकि उमेश से ज्यादा चर्चा होती है तो खर्चा भी ज्यादा होता है, समय भी बहुत इंपॉर्टेंट है, टाइम इज मनी है। तो बिल्कुल धीरे धीरे सारे खिलाड़ी अपनी जगह पर आ रहे हैं। फील्डिंग किस तरह से अलंकृत करेंगे देखने वाली बात है। अब यहाँ से गेंदबाजी में परिवर्तन हो जाएगा, मजा आएगा। यहाँ से नए बैटर मैदान के अंदर आने वाले हैं जितेश शेलार, अनुभवी खिलाड़ी हैं जिनके पास काबिलियत है। अब फिलहाल प्रारंभ बल्लेबाज मैदान के अंदर अर्जुन के ऊपर सबकी निगाह रहेगी। भावेश, अजिंक्य, ये दोनों बल्लेबाज डगआउट में आराम फरमाते हुए। और फील्डिंग देखिए, जिस तरह से फील्डिंग ऑफसाइड पर सजाई है ना, वो बिल्कुल आपको दिखाएंगे जीडीसी पर, जिस तरह से मुकाबला है। फ्लाई स्लिप पर एक जो खिलाड़ी है, बिल्कुल आप देख सकते हैं विकेट कीपर के पीछे थोड़ा, उसके बाद में गली की तरफ एक खिलाड़ी है। एक खिलाड़ी फिलहाल इस वक्त कवर की तरफ आएगा, एक खिलाड़ी लॉकअप क्षेत्र में मौजूद है। लॉग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग, ये फील्डिंग के जमावट है। फाइन लेग का खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद। जलपेश बोई, तेजस पाटिल, सुशील पाटिल इस टूर्नामेंट के आयोजन करता। कम बॉक्स में हमारे साथ उमेश महात्रे जुड़े हुए हैं। गेंदबाजी में अब जय सोनी को मौका मिला है बल्लेबाज स्ट्राइक रेन पर बल्लेबाजी करने के लिए। अर्जुन ऑन साइड पर इस बार गेंद को खेल दिया बॉडी पर, खिलाड़ी उनके पास कोई मौका नहीं है। हाई फ्लाई इनटू द स्काई, गेंद कर रही है टाटा बाय बाय, गगनचुंबी सिक्सर। जसा बॉल आला त्या बॉल वरती अगदी अर्जुननं लिहिलं 6 धावा आपल्या स्क्रीन वरती, अगदी स्लॉट मध्ये बॉल, आणि ही मेजवानी होती अर्जुनसाठी। लॉन्ग ऑनच्या वरून हा ठोकलाय अर्जुननं उत्तुंग षटकार। शानदार स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था, पुल किया गया था। स्ट्रोक आपके स्क्रीन पर देखिए, इस बार टप्पा खाती गेंद थोड़ी नीचे रही है, पुल किया गया और बॉडी बैलेंस जो था बिल्कुल बहुत ही बेहतरीन। शानदार स्ट्रोक बल्लेबाज अर्जुन का, और अर्जुन का जो निशाना है ना, उसके ऊपर आप संदेह नहीं कर सकते, बहुत ही बेहतरीन पारी कर रहे अपनी टीम के लिए। प्रारंभिक बल्लेबाज स्कोर की बात करें तो रन संख्या फिलहाल 33 रन 2 विकेट के नुकसान पर। अर्नी स्पोर्ट डोंबिवली बनाम सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान। इस बार भी हवा में गेंद बहुत ऊपर, तारामंडल में लॉगर के खिलाड़ी गेंद के नीचे गया, ये कैच हो जाएगा। ओ माय गॉड, ओ माय गुडनेस, कैच छूटा, क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा और गेंदबाज का दिल टूटा। उमेश जी क्या कहना चाहेंगे? हो, अगदी सोपा झेल सोडलाय आणि तोही अर्जुनचा, कारण अर्जुनचा या अगोदर अर्जुनने एक षटकार लगावला होता लॉंगॉनच्या डोक्यावरून, आणि त्याचा झेल सोडणं म्हणजेच येणारा हा कठीण काल असेल फील्डिंग करणाऱ्या टीमसाठी। विजेंद्र ने कैच छोड़ा है, बॉडी रन पर बिल्कुल आप खिलाड़ी देख रहे हैं। रिवर्सिव खेलना चाहते थे, ऑफ टॉप के बाहर लो फुल टॉस गेंद थी, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर 35 रन 2 विकेट के नुकसान पर। 4था ओवर प्रगति पर है। ग्लोबल टेनिस क्रिकेट प्रेजेंट TDPL 2025 सीजन 5। बल्लेबाज की बात करें तो जितेश शेलार अनुभवी खिलाड़ी हैं जिनके ऊपर दारोमदार रहेगा। अर्जुन बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। 4था ओवर प्रगति पर, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जय सोनी। इस बार बढ़िया गेंद, चारों खाने चित, बल्लेबाज अर्जुन बैक टू द पेवेलियन, और जय सोनी का निशाना बहुत सटीक था, बहुत ही बेहतरीन गेंद, ड्रीम बॉल। बल्लेबाज अर्जुन की जो पारी है ना वो समाप्त हुई। काय गोलंदाजी केली जाते जय सोनी कडून, अगदी बुंद्यात टाकला होता। बॉल रिलीज करण्यासाठी तो जाणला जातो, आणि रिलीज करण्यापूर्वी एक ग्रंटिंग साऊंड, अगदी घशातून तो आवाज काढतोय, खूप चांगला आवाज। आणि इथे क्लीन बॉल, अगदी त्रिफलाची बाद केलाय अर्जुन। असं वाटलं होतं की अर्जुन आता हाणामारी करेल, अगदी बॅटिंग जोरदार करेल, कारण त्याचा झेल सोडला होता तिथे वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान, परंतु ते तितका फारसा फायदा उठवता आला नाही अर्जुनला, आणि ते जय सोनीनं त्याला चलता केलाय। एक्शन रिप्ले बिल्कुल आप देखिए, बैट्समैन शफल हुए थे, फॉलो बहुत अच्छा किया गया सोनी द्वारा, और अर्जुन बैक टू द पेवेलियन चले गए, 4 का चीत किया गया, डीप इन द क्रीज जाके गेंद को खेलना चाह रहे थे। दूसरी बात, वो मैच थोड़ा ऑफ स्टंप के बाहर भी आए थे, शफल होके गेंद को खेलना चाह रहे थे बैटर। सेट बल्लेबाज अर्जुन की पारी समाप्त। स्कोर 35 रन 3 विकेट के नुकसान पर। 4था ओवर प्रगति पर है, 2 गेंदों का खेल इस ओवर में आना बाकी है। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी जय सोनी द्वारा। न्यू पैटर्न है, बल्लेबाज मैदान के अंदर है राजेश सोरटे, आइकॉन खिलाड़ी है, पुण्य नगरी से बिलोंग करने वाले खिलाड़ी बीच मैदान पर।
इस बार ड्राइव किया, खिलाड़ी बिल्कुल तैनात है, बहुत बढ़िया तरीके से अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया गया। इस बार एक खिलाड़ी फ्लाइंग स्लिप पर, एक गली पर खिलाड़ी पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, एक खिलाड़ी लॉन्ग अप पर मौजूद और अपने फॉलो थ्रू में बहुत ही बेहतरीन काम करते हुए जय सोनी। स्कोर 35-3 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद, आखिरी गेंद, गेंद को खेलते लॉन्ग अप पर, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। गेंद को जब तक फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। 4 ओवर का खेल समाप्त हुआ। 4 ओवर के बाद रन संख्या 36 रन। उमेश जी, रनों की रफ्तार इतनी तेज नहीं है। राजेश सोटी क्या बल्लेबाजी करेंगे और एक बड़ी पारी खेलेंगे, क्या जीतेश शेलार अपने अनुभव का पूरा इस्तेमाल करेंगे, देखना बहुत जरूरी है। चांगली गोलंदाजी जय सोनीची आपल्याला चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळाली, कारण महत्वाची विकेट त्यानं प्राप्त केली। षटकार मारल्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये त्याचं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळालं आणि फक्त 9 धाबा खर्च करत असताना एक धक्का त्यानं दिला या मॅच मध्ये। जय सोनी पहली गेंद पर सिक्सर और उसके बाद में किस तरह से कमबैक किया गया वो भी देखा जाएगा। और शानदार, बहुत ही शानदार गेंदबाजी रही जय सोनी की, क्योंकि पहली गेंद पर जब हमला होता है ना तब आप अनसेटल हो जाते हैं और उस वक्त आपने बहुत बढ़िया गेंदबाजी की है, कमबैक किया। मैं तो समझता हूं वेलकम बैक किया इस मुकाबले में। अब जाकर स्कोर 36-3 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर लेके कौन आएगा वो देखने वाली बात है। मुकाबला बहुत महत्वपूर्ण रहेगा। अर्निस्पोर्ट डोंबिवली बनाम पिछला ओवर देखिए और पहली गेंद पर कमाल का स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच खेल दिया था, गेंद को बॉडी लाइन के बाहर भेज दिया था। यहां से बिल्कुल वो हमला हुआ, जबरदस्त हमला हुआ और उसके बाद में ये कैच देखिए, ये कैच बिल्कुल आसान था, लड्डू था। शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है। उसके बाद में रचनात्मक बल्लेबाजी, डीप इन द क्रीज जाके खेलने का प्रयास, वहां चारों खाने चीत किया गया था। बहुत ही अच्छा ओवर, अच्छा कमबैक यही सोनी द्वारा पिछले ओवर में किया गया और जबरदस्त गेंदबाजी रही है। अब जाकर ये कहानी पिछले ओवर की। थैंक यू जीटीसी टीम, बहुत बढ़िया काम आप कर रहे हैं। स्कोर 36-3 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर प्रगति पर। गेंदबाजी में अब बुलाया गया है सुरेश पारदी। सुरेश पारदी शिकार करने के लिए आए हैं बीच मैदान पर, गेंदबाजी करने के लिए। और एक तरफ बल्लेबाज की बात करें तो राजेश सोटे के ऊपर निगाह रह गई। जितेश शेलार भी कमाल के खिलाड़ी है, कलाई का इस्तेमाल, गेंद को बस कोहली की तरफ मोड़ दिया था। 1 रन मुकम्मल। अब जिम्मेदारी जितेश शेलार के ऊपर भी बहुत बड़ी है। उमेश जी क्या कहना चाहेंगे जितेश शेलार के बारे में? वो चांगला फलंदाज आहे जितेश शेलार आणि मोठे फटके मारण्यासाठी तो थोडासा जाणला जातो, कारण थोडीशी डिफेन्सची स्ट्रोक त्याने केला, कारण धावा थोडेसे कमी झालेत, आपले विकेट्स गमावलेत आणि यानंतर मात्र जितेश शेलार आक्रमण सुद्धा करू शकतो। एक समजदारीचं क्रिकेट आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतं या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून। धावा की स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 37 धावा झालेत। ये बहुत महत्वपूर्ण ओवर सुरेश पारदी का। सामने बैटर जितेश शेलार जिन्होंने अपना खाता नहीं खोला है। अर्जुन ने लाजवाब बल्लेबाजी के 20 रन बनाए। भावेश के 15 रन। अजिंक्य अपना खाता नहीं खोल पाए। ओ उड़ाया आसमान की तरफ, ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। जीतू शेलार के बल्ले से खूबसूरत छक्का। याच तर गोष्टीचा मी उल्लेख करत होतो। जितेश शेलार एक मोठे फटके त्याच्या बॅट मधून सातत्याने आपण पाहिलेले आहेत अनेक स्पर्धांमध्ये। ज्याच्या वेळेस मोठमोठ्या स्पर्धा झाल्या त्या वेळेस मात्र त्या स्पर्धेमध्ये त्याने मोठमोठे षटकार मारलेले आहेत। हा जितेश शेलारचा एक उत्तुंग षटकार आलाय, मिड विकेटला क्लिअर करणारा जितेशच्या बॅट मधून सिक्सर। उमेश जी आप अगर पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर सिक्सर आ गया और उसके बाद में लगातार 2 बिंदी गेंदें, बेहतरीन गेंदबाजी। अब जाकर स्कोर जो है ना 43-3 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर प्रगति पर है। बॉलिंग बार पर तैयार है सुरेश पारदी, कॉम्पॉक्स से गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ साइड पर फिलहाल 5 खिलाड़ी है जीतू शेलार के लिए। कदमों का इस्तेमाल किया, जबरदस्त स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच, लेकिन लॉगर पर खिलाड़ी तैनात। सुरेश पारदी ने जितेश शेलार का शिकार किया है और फिलहाल बहुत बड़ा झटका है। 4थे विकेट का पतन। उमेश जी क्या कहना है? खूप चांगला झेल लॉंग ऑनला सचिन नाईकने तिथे टिपलाय आणि ते जितू शेलारचा खेळ संपलाय। सुरेश पारदीने मात्र ही शिकार केलेली आहे, कारण षटकार मारल्यानंतर मात्र हे 2 चेंडू निर्धाव टाकल्याने त्यानंतर मात्र 5व्या बॉल वरती जितू शेलारची विकेट। खूप चांगली गोलंदाजी। प्लेटफॉर्म पर टिकट और क्रिकेट में विकेट लेना बहुत जरूरी है और ये फुल टॉस गेंद थी।
देखिए फुल टॉस बना के बॉलर के सर के ऊपर से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना चाहते थे, कनेक्शन अच्छा नहीं था। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात, लॉन्ग ऑन पर बहुत ही अच्छा कैच लपक लिया गया और बल्लेबाज बैक टू द पेवेलियन। शानदार कैच, ये एक्शन रिप्ले देखिए, डांसिंग डाउन द विकेट आगे आए थे क्योंकि ब्रॉकहोल में गेंदबाजी हो रही थी तो उसका फायदा उठाने का प्रयास जरूर किया गया था, लेकिन क्या करे, हमला किया, शिकार बनके जीतू शेलार जो है ना वो बैक टू द पेवन चले गए हैं। स्कोर 43, 4 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर प्रगति पर है, राजेश सोटी 2 पर खेल रहे हैं और नए बैटर योगेश भगत नंबर 6 पर बैटिंग करने का मौका मिला। 5वां ओवर प्रगति पर है, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी तैनात। ऑन साइड पर खेलना चाहते थे दीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ, गेंद और बल्ले के बीच अच्छा संपर्क नहीं था, बल्ले का अनुने किनारा और उसके बाद में गेंद उनके शरीर को लगी, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया है। 5 ओवर के बाद 43, 4 विकेट के नुकसान पर इस मुकाबले में अर्नी स्पोर्ट डोंबिवली। और उमेश जी, करो या मरो वाला मैच है, डू और डाई वाला मैच है, डू और डाई करना पड़ेगा अप्लाई। येस, अगदी बरोबर आहे। 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 47 स्कोर ओव्हरवरती आणि सुरेश पारधीचं मी कौतुक करेन। या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवरती जितू शेलारने षटकार मारल्यानंतर सुद्धा काय कमबॅक केला, 7 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट ती जितू शेलारची त्यांना प्राप्त केली। अप्रतिम गोलंदाजी इथे सुरेश पारधीने या ओव्हरमध्ये केलेली आहे। और वो शिकार करने के लिए आए थे, सुरेश पारधी शिकार करने के लिए आए थे तो जितू शेलार का इन्होंने शिकार किया। दूसरी बात, जय सोनी जिनके गेंदबाजी के खिलाफ पहली गेंद पर वो सिक्सर, ये दृश्य भी देखे, ये खूबसूरत नजारा, मानो ऐसा लग रहा है ये डोंबिवली का मैदान नहीं है, ये मानो लग रहा है कि इंटरनेशनल स्टेडियम है। क्या दृश्य है, जीटीसी की टीम बिल्कुल बहुत ही बेहतरीन काम कर रहे हैं। 15 कैमरे का इस्तेमाल हो रहा है और प्रोफेशनल टूर्नामेंट अगर आपको देखने हैं तो बिल्कुल इस चैनल को आपको सब्सक्राइब करना होगा, लाइक करना होगा, शेयर करना होगा, बेल आइकॉन पर एक बार फिर क्लिक करना, वो सारी चीजें हैं। इससे पहले स्वर्गीय रतन बुआ चषक में इनको वो लाइव टेलीकास्ट करते हुए आपने देखा है। बीच मैदान पर स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर 43 रन स्कोर बोर्ड पर है। ये भी देखिए, ये अद्भुत नजारा, विहंगम दृश्य इस वक्त आपके स्क्रीन पर है। डे नाइट का टूर्नामेंट है और ये बिल्कुल आपके लिए, सबके लिए मंत्र मुग्ध करने वाले पल हो जाएंगे। क्या अद्भुत नजारा है, ड्रोन व्यू आपके स्क्रीन पर है। एनडी म्हात्रे साहब, थैंक यू सो मच, ये विहंगम दृश्य आपने हमारे सामने आप लेके आए, एनडी थैंक यू। के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेल दिया, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, थोड़ा सा पंबल हुए, पंबल अलाउ द बैट्समैन टू कम बैक विद सेकंड। 2 रन मुकम्मल के, 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता, रन संख्या 45 रन, 4 विकेट के नुकसान पर अर्नी स्पोर्ट डोंबिवली। सुरेश पालेमा म्हात्रे प्रतिष्ठान और अर्नी स्पोर्ट डोंबिवली 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर है। टीडीपीएल 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं और ये दृश्य, ये खूबसूरत नजारा, काय चित्र दाखवलं जात आहे, अगदी विहंगम दृश्य। स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील हे क्रीडांगण, खूप चांगलं क्रीडांगण। ओहो, फुलटोस बॉल, फटका फसला, मिस्टामिंग स्ट्रोक आहे, परंतु पंच आता स्क्वेअर लेग ते सांगतायत नो बॉल। और उमेश जी, इस मुकाबले में चला बॉलिंग करणाऱ्या टीमने आता डीआरएस घेतलेला आहे नो बॉल चेक करण्यासाठी। फिलहाल टीवी अंपायर बिजी हो जाएंगे कुछ देर के लिए। स्कोर 48, 4 विकेट के नुकसान पर 6ठा ओवर है, निर्णायक ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। सुनीता बासमती 11 आरओ एंटरप्राइजेस की बहुत बड़ा मुकाबला आपने देखा। उसके बाद में अर्ली स्पोर्ट डोंबिवली बनाम सुरेश बाळेमामा म्हात्रे प्रतिष्ठान ये मुकाबला। अब उमेश जी, कीप रोलिंग की आवाज आएगी क्योंकि टीवी अंपायर थोड़ा बिजी हो जाएंगे, डिसीजन पेंडिंग है। खूप चांगली स्पर्धा आणि खूप चांगला टेलिकास्ट आपण पाहतोय जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट। 5 पर्वामध्ये ज्यावेळेस पहिलं पर्व आपण पाहिलं, ये ग्राफिक देखे, इट्स अ नो बॉल। बीमर के लिए बिल्कुल वो रिव्यू लिया गया था। जी हाँ, अब मजा आएगा। स्कोर 44 से आगे बढ़ता हुआ 48 रन, 4 विकेट के नुकसान पर अब फिलहाल स्कोर है कुल मिलाकर 48 और अगली गेंद फ्री हिट। टीडीपीएल 2025 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट, दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। इस बार हेलीकॉप्टर खेल दिया, लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात है
एक ही रन मिलेगा। छठा ओवर है, इस ओवर में कम से कम उमेश जी 10-15 रन आपको बनाने पडेंगे। हो अगदी बरोबर आहे। 10-15 धावा जर आल्या तर एक चांगलं फायटिंग स्कोर या या सत्रामध्ये तयार होईल आणि तेवढ्या धावा पाहिजे। जी हाँ, उसका असर भी रहेगा, बहुत सारी चीजें होगी। स्कोर 49 for 4। अगर 4 गेंदों में यहाँ से आप 10 से ज्यादा रन बनाते हैं तो 60 के ऊपर आप जा सकते हैं। हो ऑफ टर्म के बाहर वाइड यॉर्कर, राजेश सोटे अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे हैं। यहाँ खतरा हो सकता है बल्लेबाज योगेश भगत के लिए, उनको जाना पड़ेगा मैदान के बाहर। और अर्नी स्पोर्ट डोंबोली के उम्मीदों को रखता हुआ 5वां झटका। पाचवी विकेट इथे गमावले अर्नी स्पोर्ट्स डोंबोली या टीमनं। योगेश भगत रनआउटच्या रूपानं बाद। इथे विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे राजेश सोटेसाठी। धावा की स्कोर बोर्ड आतापर्यंत 49 धावा 49। शेवटचं षटक मयूर केनेचं अगदी निर्णायक षटक राहिलं। चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये देत ओव्हरमध्ये म्हणजे मोठे फटके किलो दिले नाहीयेत मयूर केनेनं। खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय। जीटीसी जलपेश भोईर, तेजेश पाटील, सुशील पाटील हे प्लेयर आहेत या स्पर्धेचे आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आज 5व्या पर्वामध्ये संपन्न केली जाते। जी हाँ, 49 for 5। ओहो कड़क शॉट, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी के पास कोई मौका नहीं है। बल्लेबाज राजेश सोटे के बल्ले से दमदार गगनचुंबी सिक्सर। यासाठी ही विकेट सॅक्रिफाईस केली होती योगेश भगतनं। काय फटका आहे, टायमिंग बेमिसाल, टायमिंग प्रॉपर आणि बॉलला केला आहे हवाई सफर। बॉल सीमारेषा पलीकडे राजेश सोटेच्या बॅटमधून सिक्सर। या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 55 धावा 55। अब आपके पास 2 गेंदे हैं और 2 गेंदों में एक भी बड़ा स्ट्रोक आता है ना तो बिल्कुल बात बनने वाली। आइकॉन खिलाड़ी है राजेश सोटे और वो गेंदबाजी तो बहुत बेहतरीन करते हैं, लेकिन बल्लेबाजी भी कमाल की करते हैं। राजेश सोटे स्कोर 55 for 5। छठा ओवर 2 गेंदों का खिलाना बाकी है। राजेश सोटे फिलहाल 13 पर कहते 7 गेंदों का सामना किया और 185 का स्ट्राइक रेट। ये 2 गेंदे बहुत महत्वपूर्ण है, 2 गेंदे शेष दोनों के लिए होगी विशेष। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मयूर। इस बार भी बहुत अच्छा स्ट्रोक है। इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे। राजेश सोटेचा धूम धडाका, कडक बेधडक षटकार। शॉर्ट आर्म पुल, काय फटका सजवलाय पहा आपल्या स्क्रीन वरती। बॅकफुटला गेला, वेट ट्रान्सफर केलं, स्ट्रोक साठी जागा बनवली आणि मिड विकेटला हा मिड विकेटच्या वरून सर्वात लांब षटका ठोकलाय राजेश सोटेनं। बॅक टू बॅक दुसरा षटकार। 19 आकड्यावरती खेळतोय मयूर केनीच्या विरोधामध्ये हा पलटवार झालाय। जी हाँ, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी बैटर राजेश सोटे द्वारा। आइकॉन खिलाड़ी है, वो खुद के लिए रन बना रहे हैं। बहुत ही शानदार बल्लेबाजी। 61 रन 5 विकेट के नुकसान पर। इस बार भी गैप ढूंढा गया, गैप में गेंद स्टक कवर बाउंड्री के बाहर। 4 रन। मैग्निफिसेंट बैटिंग, आखिरी गेंद पर चौका है और कमाल की बल्लेबाजी। उसळणाऱ्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये मैदानावरती शांत दिसणाऱ्या राजेश सोटेनं शेवट काय केलाय, अंत काय केलाय। जबरदस्त बॅटिंग, 2 षटकार, 1 खणखणी चौकार आणि धावसंख्येला आकार। धावसंख्या जदली, धावसंख्या भरली, धावसंख्या पोहोचली 65-66 धावांचं आव्हान। काय शेवटचा फटका होता शेवटच्या बॉल वरती, अनबिलिव्हेबल, अगदी आश्चर्यचकित करणारा फटका। बंदुकीतून सुटलेल्या गोलीच्या वेगाने बॉल गेलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी। हम सोच रहे थे 60 के बारे में, लेकिन ये आंकड़ा 60 के आगे क्यों चला गया उसकी वजह देखे। ये पहला सिक्सर था और कमाल का स्ट्रोक, स्लॉट पे गेंद थी
प्लॉट के बाहर भेजते हुए लॉकआउट बॉडी के बाहर, उसके बाद में शॉर्ट पिच गेंद थी, उसके ऊपर पूर्ण किया गया था राजेश सोटे ने, बल्ले के बीचों बीच खेलते हुए खूबसूरत स्ट्रोक, शानदार बल्लेबाजी। अब जाकर आखिरी गेंद ऑफ स्टंप के बाहर थी और इस गेंद को लॉफ्ट किया, हवा में गेंद को खेल दिया, स्टक और राघव के बीच से गेंद बॉडी के बाहर चले गए। दो फ्रेम में ये जो सारा नजर आप देख रहे हैं, राजेश सोटे वाह 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 क्या आपने बल्लेबाजी की है। और मैं यहाँ बिल्कुल आपको कहना चाहूंगा, राजेश सोटे ने टीम के लिए रन बनाए, लेकिन वो बाद में गेंदबाजी करने के लिए आए हैं, तो बिल्कुल खुद के लिए भी इन्होंने रन बनाए। वो एक बहुत ही अच्छा टोटल 65 स्कोरबोर्ड पर है, 66 रनों का टारगेट है, 66 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है ये तो आने वाला समय बताएगा। यहां स्कोर कार्ड आपके पास स्क्रीन पर है, जिस तरह से बल्लेबाजी हुई है और ये लेखा जोखा डीटीसी के माध्यम से आपको मेरे दिखाया जा रहा है। जब मैच शुरू हो जाएगा, 66 रनों का पीछा करने के लिए टीम मैदान के अंदर आएगी, तब जाकर इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए मशहूर कमेंटेटर कुणाल दाते और दूसरी तरफ हमारे साथी काबिल दोस्त मनीष जी माइक्रोफोन पर हमारे साथ जुड़ेंगे। धन्यवाद, थँक्यू सो मच. आमच्या सोबत आता जोडले गेलेले होते उमेशजी म्हात्रे सर आणि त्याच्यासोबतच प्रशांत अडवडे सर. थँक्यू सो मच सर. सुमधूर आपण त्यांच्या वाणीतनं ही क्रिकेटचा खेळ ऐकलात, पहिल्या फेरीतला खेळ ऐकलात आणि आता मी तुमच्यासोबत जोडला गेलोय मनीष बागले आणि माझ्यासोबतच जोडले जातील गुरुवर्य कुणालजी दाते सर. मॅचला सुरुवात होते आणि इथे मॅचला सुरुवात होत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय 66 धाव्यांचं लक्ष असणार आहे. सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान हा संघ आणि त्यांच्यासोबतच फाईट करण्यासाठी अर्नी स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळतो आपल्याला. दोन्ही बलाढ्य संघात पहिला सामना दोन्ही संघांनी गमावला, पण त्यानंतर आता आपण पाहतोय ही मॅच आणि इथे ही डू ऑर डायची लढाई आहे, ही अस्तित्वाची लढाई आहे. ही लढाई तुम्हाला TDPL मध्ये तुमचं अस्तित्व निर्माण ठेवण्यासाठीची लढाई आहे. पाहूया तिथे अस्तित्व कुणाचं निर्माण राहत आहे. 5व्या पर्वामध्ये कोण इथे पुढच्या फेरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आणि कुणाला 6व्या पर्वाची वाट पाहावी लागते.
66 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या डावामध्ये टीम सुरेश बाळामामा मात्रे प्रतिष्ठान या टीमला. परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या पहिल्या डावामध्ये गोलंदाजाचं खूप चांगलं वर्चस्व पाहायला मिळालं. हिमांशू पाटील यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 12, जयसोनी यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये 12, पॉवर प्लेमध्ये 24 धावा झाल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर हिमांशू पाटील आणि जयसोनी यांनी फक्त 12 धावा खर्च केल्या तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये. मग आला सुरेश पारधी, ज्याच्याकडे होता प्रचंड मोठा अनुभव, त्याने फक्त 7 धावा खर्च केल्या. परंतु मयूर केनेचं जे शेवटचं षटक होतं ते भरपूर महागडं ठरलं आणि शेवटच्या 3 बॉलवर 16 धावा वसूल केल्या फलंदाज राजेश सोरटेने आणि त्याचमुळे हे 66 धावसंख्येचं एक चांगलं टार्गेट सेट झालं. अशा पद्धतीने फटकेबाजी पाहायला मिळाली. ऑन साईडला पहिला 6 होता, भरपूर मोठा धमाका पाहायला मिळाला. त्याच्यानंतर परत एक वेळा उंच पुरा असा फटका राजेश सोरटेच्या स्लॉटमध्ये बॉल आल्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे त्याने पाठवला आणि त्याच्यानंतर बॉटम हँडचा वापर इथे पाहायला मिळाला. एक चांगला ड्राईव्ह दाखवत असताना 4 धावा त्याने वसूल केल्या. या शेवटच्या 3 बॉलवर ज्या 16 धावा आल्यात ना, त्या धावा खूप महत्वाच्या ठरू शकतात या महत्वपूर्ण मॅच मध्ये. कारण तोपर्यंत फक्त 50 धावा होत्या, 49च्या आसपास धावा होत्या स्कोअर बोर्डवर आणि तिथून या सामन्यामध्ये या 16 धावा खूप महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. परंतु दुसरा डाव अजूनही शिल्लक आहे. दुसऱ्या डावामध्ये देखील तसा खेळ होणं गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या डावामध्ये पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये सुरेश बाळामामा मात्रे प्रतिष्ठानचे आता सलामीवीर मैदानामध्ये अपेक्षित आहेत. लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा, कारण याच्यानंतर आणखीन एक महत्वपूर्ण सामना आहे. जरूर सर, खूप चांगला खेळ. अगदी फक्त 50 धावा होत्या धावफलकावरती आणि त्या शेवटच्या 3 बॉलवरती ऑल इंडिया आयकॉन, त्या आयकॉनने खेळ अगदी आयकॉन सारखा केला आणि महत्वपूर्ण ही लढत होती. त्याला देखील माहित आहे 50 धावा पुरेशी होणार नाहीयेत, त्यांचा बचाव करणं देखील खूप कठीण होणार आहे. आणि त्यानंतर तो बरसला, 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून. शेवटचा विशेष म्हणजे तो शेवटचा बॉल जो अगदी यॉर्क लेंथवरचा चेंडू होता, त्याला देखील इनसाइड आउट ड्राईव्ह केलं, हेलिकॉप्टर उडवला आणि कव्हर्स रिजन वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी 2 खेळाडू, लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरवरती देखील खेळाडू पाहायला मिळत होता. त्यांच्या दोघांच्या अगदी मधोमध तो चौकार वसूल केला. अशाच प्रकारे 66 तर लागल्यात धावफलकावरती आणि त्याचा पाठलाग पाहूयात कसा होतोय. चला बॅटर्स या मैदानाच्या आतमध्ये, कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे दोन्ही टीमचे. महत्वाची लढत आणि जसं आपण अगदी रजनीकडे, रात्र रजनीकडे कुणाल सर जात आहोत, तसा ड्यू फॅक्टर हा खूप मोठा फॅक्टर असणार आहे. कारण जेव्हा आपण संध्याकाळच्या सत्रापासून त्या रात्रीच्या सत्रापर्यंत जातो तेव्हा ड्यू येतो आणि बॉल अगदी ओला चिंब होतो. एक खूप चांगलं दृश्य आपल्या जीटीसी टीम आणि त्यांच्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागणार आहे. कारण बॉल जेव्हा जमिनीशी लगत जात असताना बॉलवरती संपूर्ण असलेलं पाणी ते देखील आपण पाहिलं होतं. आणि तिथे देखील असा प्रयत्न करत असताना ना, गोलंदाज जेव्हा गोलंदाजी ट्रॅकवरती येतो त्याच्यासाठी मोठं आव्हान, बॉल ओला असतो, त्याला ग्रिप करावी लागते. ग्रिप करत असताना त्याला यॉर्कर लाईनचे चेंडू फेकताना सातत्याने चुका होतात. बीमर्सही आपण अधिकतम पाहिलेत, ते देखील रात्रीच्या 9-10 या स्मराच्या नंतरच पाहिलेत. आणि बॅटरसाठी काय, बॅटरसाठी अगदी बॉल जमिनीची लगत जेव्हा जातोय तेव्हा बॉल काळाही होतोय. त्यानंतर तो बॉल साईड करण्यासाठी, बॉल पाहण्यासाठी त्याला देखील थोडीशी मुश्किल, थोडीशी अडचण येते. त्यामुळे 66 धावा आहेत ना, त्या नक्कीच खूप जास्ती नाहीयेत, डोंगरा एवढ्या नाहीयेत, पण तरी देखील त्या फाईट करण्यासाठी पुरेशा आहेत. फाईट बघूया तिथे होणार आहे का मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर्स, तुम्हाला पुन्हा एकदा सूचना असणार आहे. सुरेश बाळामामा मात्रे प्रतिष्ठान, बॅटर्स प्लीज या मैदानाच्या आतमध्ये. येस, पारितोषिक आलाय आणि पारितोषिक आलाय गोलंदाजी करत असलेली टीम अर्नी स्पोर्ट्स या टीमसाठी ते पारितोषिक आलंय. त्यांचे जे पुरस्कर्ते आहेत डॅनी पेरियत्र सर यांच्याकडून पारितोषिक आलंय. कुठल्याही गोलंदाजांनी 3 बॉल 3 विकेट्स घेतल्या म्हणजेच काय तर हॅट्रिक संपादन केली तर त्यांना तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वा. आणि अगदी आपण असं म्हणतो ना की प्रत्येक मॅनेजमेंट टीमला म्हणा किंवा मग तुमच्या प्रत्येक पुरस्कर्त्याला म्हणा, हे आवश्यक आहे. कारण कुणाला नको आहे TDPL ची ती ट्रॉफी, ती चमचमणारी ट्रॉफी आपल्या घरामध्ये असणं, आपल्या त्या वॉर्डरोब मध्ये असणं. आणि तो एक सन्मान आहे आणि तो सन्मान इथे प्रत्येकाला हवाय. तो खेळाडूला देखील हवाय, तो पुरस्कर्त्याला देखील हवाय. तर ज्याला जिथून जमतंय तो प्रत्येक क्षण, प्रत्येक काही, सर्व काही झोकून देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे ह्या मॅच मध्ये. 66चं लक्ष, 6 ओव्हरची मॅच.
आपण पाहतोय बॉल निघून गेला मैदानाच्या बाहेर, येतोय दणदणीत चौकार 4 धावांसाठी. कडक सुरुवात. ज्या पद्धतीमध्ये या धावा करायच्या 66 पर्यंत जायचं असेल तर तुम्हाला एक सुरुवात चांगली पाहिजे आणि सुरुवात धडाक्यात केली आहे. 4 धावाने खातं उघडलंय टीम सुरेश बाळ्यामामा मात्रे प्रतिष्ठानचं. केतन तरे नक्की खुश असतील ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली आहे सलामी वीरांनी. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला 66 पर्यंत पोहोचायचं असेल तर पॉवर प्ले फोडावा लागेल. पहिल्या सत्रामध्ये पॉवर प्ले मध्ये 24 धावा झाल्या होत्या, तशीच काहीची सुरुवात तुम्हाला करून द्यावी लागेल. आणि सलामीवीर म्हणून सध्या मैदानामध्ये उमर खान आणि श्याम चौधरी खेळताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम खेळ राहिला. अगदी पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं नंतर श्याम चौधरी यांनी इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली होती. अगदी स्विचचे फटके पहा, त्यांच्या बॅटमधून चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं. इथे देखील पहिल्याच बॉलवरती अमर खान यांच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय. पुढचा बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेला फोडला. इथे देखील चेस सुरू आहे बॉल मध्ये आणि खेळाडू मध्ये, आणि ही चेस करत असताना चांगला प्रयत्न इथे केला जरूर होता. क्रिकेटची मॅच, फुटबॉलही पाहिलं पण बॉल थांबला नाहीये, निघून गेलाय चौकारासाठी. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना, जरी बॉल कॅप्टनचा आहे त्याच्यासमोर CLASS क्लास लिहिलं होतं. अप्रतिम दर्जेदार फटका इथे सजवत असताना फलंदाज उमर खान. जरूर अगदी असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट, आणि तो परमनंट क्लास दाखवला बॅटरनी आपल्या बॅटमधून. अमर खान सलगचे 2 बॉल, त्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत, पण इथे जर 3 बॉलवर 3 षटकार आलेत तर पारितोषिक आलंय. पुढचा बॉल, इथे देखील चांगली बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. योग्य त्या वेळेला आपण पाहतोय हाताचा अँगल थोडासा चेंज केलाय आणि बॅटरला यॉर्क केलाय. गुड बॉलिंग. फॉलो केलं, परत एक वेळा स्ट्रोक साठी जागा बनवायची होती आणि बॅक टू द बॉलर खेळला. शेवटच्या क्षणाला बॅकलिफ्टला खाली ठेवला आणि त्यानंतर सन्मानाने समोरच्या दिशेला खेळलेला फटका उमरचा पाहायला मिळाला. सातत्याने आता फील्डमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर थोडंसं खाली ठेवलाय आणि परत एक वेळा गोलंदाज तयार. इथे देखील बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्कोर करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते, डाऊन इनसाइड एज लागते आणि बॉल सरळ ट्रॅव्हल होतोय. अगदी आपण पाहतोय डीप रिजन वरती नाही तर अगदी शॉर्ट रिजन वरती ट्रॅव्हल झाला. एकच धाव इथे देखील मिळाली आणि स्प्लिट स्क्रीन वरती जे दृश्य पाहिलं, काय यॉर्कर एक्झिक्यूट केला, त्यावरती बॅटरनी देखील चांगलं काम, अगदी सन्मान दिलाय आणि डॉट बॉल जो आला होता यानंतर सिंगल. धावफलक 9 या आकड्यावरती. चांगली सुरुवात तरी देखील मी म्हणेल खासदार सुरेश बाळ्यामामा मात्रे प्रतिष्ठानची, कारण विकेट गमावलेला नाहीये. 4 बॉलमध्ये 9 धावा झाल्यात, 2 खणखणीत चौकार आलेत आणि महत्वाच्या क्षणी आलेत. आणि विशेष म्हणजे राजेश सोरटेचा खरपूस समाचार घेतलाय, जो ऑल इंडिया आयकॉन खेळाडू विरोधी टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे यावेळी देखील बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कट म्हणा, स्क्वेअर कटचा प्रयत्न नक्कीच केला होता. श्याम आहेत आणि सेन्सिबल क्रिकेट त्यांच्याकडून देखील सुरू आहे. 2 चौकार आल्यानंतर त्यांना देखील माहिती आहे आता इथून कुठल्याही प्रकारची घाई करण्याची आवश्यकता नाहीये, कुठल्याही प्रकारची रिस्क घेण्याची आवश्यकता नाहीये आणि खेळ अगदी आवश्यकतेप्रमाणे. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असणार आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 66 धावा करायच्या होत्या आणि त्या यशस्वीरित्या पार झाल्या. याही मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये सुरुवात चांगली झाली, कारण दबाचा परिणाम जाणवतोय, बॅटवर बॉल चांगला येतोय. शेवटचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता चातुर्य गोलंदाजाकडे, अगदी आपण म्हणाल लेगच्या बाहेर तो बॉल पिचिंग केली, चांगली गोलंदाजी आणि राजेशच्या ह्या शेवटच्या बॉलवरती धाव आलेली नाहीये. पण या षटकाचा अंत झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा लागल्या जरूर धावफलकावरती. पहिल्या 2 बॉलवर 8 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतरच्या 4 बॉलवर फक्त 2 धावा खर्च केल्यात राजेश सोरटेने. 1 डॉट बॉल, त्यानंतर 2 सिंगल आणि त्यानंतर शेवटचा चेंडू निर्धाव टाकलाय. त्याच्यामुळे राजेश सोरटेचे जे 2 षटक असतील या मॅच मध्ये सर्वात महत्वाची भूमिका त्यांची राहील असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु सध्या टीम अडल, खेळपट्टीवर मात्र टीम मीटिंग घेऊ नका, थोडंसं बाजूला प्रत्येक खेळाडूने थांबायचंय, कारण इथून पुढे अजून मोठा महासंग्राम या TDPLचा आहे. रविवारी या स्पर्धेची फायनल आहे. तुम्ही पाहताय GTCच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली स्पर्धा ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 5वं पर्व आहे आणि यातच सर्व आहे.
प्रेक्षक अजून देखील मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत, कारण प्रेक्षकांना माहिती आहे या स्पर्धेमध्ये दर दिवशी दर रात्री वेगवेगळे उलटफेर होत असताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर भारतातल्या कानाकोपऱ्यातून ही स्पर्धा खेळण्यासाठी ऑल इंडिया आयकॉन खेळाडू देखील आले आहेत. त्याच्यामुळे ही जी स्पर्धा आहे ही आतापर्यंत पर्वणी राहिली आहे प्रेक्षकांसाठी. पहिले षटक संपले, धावा झाले 10. अजूनही या मॅच मध्ये 56 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 5 ओव्हरच्या खेळामध्ये. 30 चेंडू 56 धावा. मॅच चुरशीची होणार. मॅच मध्ये मजा येणार यातही तीळ मात्र शंका नाहीये, कारण अजूनही 55 धावा करायच्यात. 5 षटकाचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही संघ किती तुल्यबळ आणि बॅलन्स पाहायला मिळतो आपल्याला दोन्ही दिशेला. पण आता गोलंदाजी ट्रॅकवरती गुणाचा वापर होतोय आणि दबाचा परिणाम पहा. सध्या आपण पाहतोय हे ग्रास दृश्य, म्हणजेच हे गवतावरचं जे दव आहे ते दाखवलं जाते जीटीसीच्या माध्यमातून, ज्याची मी चर्चा करत होतो. ग्रीप करणं गोलंदाजाला एवढं सोपं नाहीये, परंतु बॅटवर बॉल चांगला येतोय, तो जड देखील होतोय आणि जड बॉल चांगला ट्रॅव्हल होतो. जर बॅटच्या मधोमध चांगला लागला, चांगला बसला, अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण जातं, परंतु शेवटी फायदा मिळतो बॅटरला. शाम स्ट्रायकिंग एंडला इथे देखील त्यांचा ओळखीचा फटका, कलात्मक फटका पाहायला मिळतो. अगदी थोडीशी जागा बनवली आहे, हुक केलाय आणि इथे आपल्या नावावरती 4 धावा बुक देखील. थर्टी यार्ड सर्कलला क्रॉस करायचं होतं, ते केलंय. बॉल निघालाय थर्ड मॅन रिजन वरती. चेंडू चाललाय धन 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 करत सीमारेषा पार. आलाय TDPL चौकार. दोन्ही बाजूला फटकेबाजी करतोय. पहिला शॉट बॉल होता हुक शॉट आणि त्याच्यानंतर हा स्विच. असं वाटलं की कुठेतरी इंग्लंडचा कॅप्टन, भूतपूर्व कॅप्टन मॉर्गनच मैदानामध्ये खेळतोय की काय. चांगला खेळ करत असताना सध्या तरी श्याम. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन करण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू जे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होते त्यांना अगदी भेदून हा बॉल फेकण्याचा प्रयत्न केला होता. शॉट फाईन आणि शॉट स्क्वेअर लेगच्या मधून फेकण्याचा प्रयत्न केला, पण चांगली गोलंदाजी अगदी बॅटरला देखील फॉलो केलंय गोलंदाजांनी यावी. आणि बॅट आणि बॉल, अगदी बॅट आणि पॅड या दोघांच्या मधोमध तो बॉल. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. पहिल्या 2 ओव्हरची दोन्ही बॉलची सुरुवात पहा काय. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवर चौकार, त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या 2 बॉलवर चौकार. म्हणजे दोन्ही फलंदाज सध्या खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना उमर खानने देखील 2 चौकार मारले, त्याच्यानंतर श्याम चौधरीने देखील 2 चौकार सजवलेले आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 19 धावा धावफलकावरती नक्कीच लागलेत, पण अजूनही मॅच संपलेली नाहीये. मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही टीमसाठी ती ऑन पाहायला मिळते. अमर खान पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो आपल्याला. प्रभाकर गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा बॉल, यस, चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू हाताळला. अगदी यॉर्करचा इथे वापर करत असताना गुड बॉलिंग, चांगला कमबॅक. आणि जसं आपण नुकतंच कुणाल सर आपण सांगितलं, मेन्शन केलं की पहिल्या 2 बॉलवरती गोलंदाज चुका करतायत, सातत्याने चौकार मारण्याची संधी देत आहेत, पण तरी देखील त्यानंतर चांगला कमबॅक होतोय आणि कमबॅक हा केलाच पाहिजे. कमबॅक केलाय. हो, चांगला कमबॅक आणि तो करणं गरजेचं आहे, कारण 66 धावा इन्व्हेस्टमेंट जास्त नाहीये तुमच्याकडे, धावा कमी आहेत तुमच्याकडे. आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटवर बॉल चांगला येतो याचा उल्लेख मी आवर्जून सातत्याने करतोय, कारण दबाचा परिणाम या खेळपट्टीच्या आजूबाजूच्या गवतावर दिसतोय. त्याच्यामुळे इथे आपण पाहतोय फलंदाज हावी ठरताना दिसतात, परंतु गोलंदाजी जर चांगली केली, चांगल्या टप्प्यावर केली, तुम्ही देखील दबाव टाकू शकता फलंदाजांवर. तेच मॅच अजूनही बॅलन्स पाहायला मिळतं दोन्ही दिशेला आपल्याला. पुढचा बॉल, इथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते, बॉल अंगाला आदळतो आणि त्यानंतर इथे सिंगल मिळते. 2 चौकार आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा तसंच काहीतरी योगायोग म्हणा, आणि इथे देखील सिंगल्स वरती आता कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. 20 धावा लागल्या धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 to go. शेवटचा चेंडू अजूनही षटकामध्ये शिल्लक. चांगलं कमबॅक. प्रभाकर निषाद याचं कोपरी गावला बिलॉंग करतो, नवी मुंबईचा खेळाडू आहे, आणि त्यातल्या त्यात ज्या पद्धतीने पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले, त्याच्यानंतर त्याने 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात, परंतु शेवटचा बॉल श्याम फेस करणार आहे, ज्याने त्याच्या विरुद्ध अटॅकिंग क्रिकेट तो आतापर्यंत खेळलाय. पाहूया तो शेवटचा बॉल कशा पद्धतीने खेळतोय.
महत्वाचा बॉल आहे, दोन्ही टीमसाठी महत्वाचा बॉल आहे, पण प्रभाकरच्या बॅटमधून यावेळी देखील एक चांगला फटका, पुन्हा एकदा जागा बनवली, रूम क्रिएट केलाय, आतमध्ये आल्यात, शफल झालेत आणि पाहूयात किती धावा इथे मिळणार आहेत. पण पाहतात निर्णयाची वाट पाहिली जाते, चौकार आहे की षटकार आहे हे देखील आपल्या समोर येणार आहे. 4 धावा येतात. शेवटचा जो बॉल होता तो शॉर्ट बॉल टाकला आणि त्याच्यावर तुटून पडला प्रभाकर निषादच्या विरुद्ध परत एक वेळा श्याम चौधरी. आणि महत्वाचं म्हणजे काय की ज्या वेळेला तुम्ही शॉर्ट बॉल टाकता त्यावेळेला त्याचे डोळे विस्पारले जातात. हा खेळाडू तयारच असतो, छोटेखानी उंचीचा आहे परंतु असे हुक शॉट चांगल्या पद्धतीने मारतो. परंतु पॉवर प्लेवर जर नजर टाकली तर पॉवर प्ले खूप चांगला गेलाय फलंदाजी करत असताना सुरेश बाळामामा मात्र प्रतिष्ठानसाठी. कारण पहिल्या डावामध्ये देखील पॉवर प्ले मध्ये 24 होते आणि याही डावामध्ये पॉवर प्ले मध्ये 24 आहेत. सुरुवातच अशा उलट्या फटक्याने झाली होती. 4 धावा पहिल्याच बॉलवर वसूल झाल्या होत्या. त्यानंतर उमरने देखील चांगले चांगले फटके इथे सजवलेले पाहायला मिळालेत. उमरचा हा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह होता जिथे खरा फिल्डिंगचा फायदा मिळाला आणि त्याच्यानंतर बॅक टू द बॉलर खेळल्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव टाकला होता. त्याच्यानंतरच्या बॉलवर सिंगल आली, त्याच्यानंतर देखील काही सिंगल्स आल्या होत्या श्यामच्या माध्यमातून आणि मग शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरचा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता राजेश सोरटेचा. परंतु दुसऱ्या ओव्हरची सुरुवात ज्यावेळेला प्रभाकर निषाद करण्यासाठी याला श्याम चौधरीने पहिल्या 2 बॉलवर 2 खणखणीत चौकार मारले आणि त्याच्यानंतर तो सिंगल काढून नॉन स्ट्रायकिंग एंडला गेला. हा स्विच हिटचा फटका होता आणि त्याच्यानंतर एक डॉट बॉल पाहायला मिळाला, एक सिंगल आली 5व्या बॉलवर आणि शेवटचा जो बॉल होता त्याच्यावर परत एक वेळा श्याम चौधरी तुटून पडला आणि शेवटच्या बॉलवर हुक शॉट मारत असताना चौकार त्याने वसूल केला. हा होता पॉवर प्ले. सो फार पॉवर प्ले मध्ये धावा आल्यात 24 आल्यात पॉवर प्ले मध्ये. पुढचा बॉल इथे देखील अगदी आफ्रिकनचा प्रयत्न जरूर केला होता पण पायचीच झालाय, कारण स्टंप्स आणि याच्या मधोमध अटॅक करण्याचा प्रयत्न राजेशचा. महत्वाची विकेट आहे, ज्या विकेटची नितांत आवश्यकता इथे आर्नी स्पोर्ट्सला होती ती विकेट मिळवून दिली आहे. आयकॉन खेळाडूंनी आता खेळ नक्कीच आयकॉन सारखा केलाय. राजेश सोरटेच्या खात्यामध्ये विकेट. पहिला मोठा झटका इथे सुरेश बाळामामा मात्रे प्रतिष्ठान या संघाला लागत असताना. त्या 150 बाईक होत्या, मजा होती. ऍक्शन रिप्ले पहा, स्लोमो मध्ये अगदी समोर सापडल्यानंतर पंचांचं बोट आकाशाकडे आणि जावं लागलं डगआउटच्या दिशेने उमर खानला. 2 विंडो मध्ये परत एक वेळा दाखवलं जात आहे. खराब स्ट्रोकचं सिलेक्शन ऑन साइडला बॅटला स्वाईप करत असताना खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पायर बॉल आदळल्यानंतर पंचांच्या मनात कोणती शंका नव्हती, त्यांनी उचलून धरली अपील. नवीन बॅटर आता जय सोनी ऑल इंडिया आयकॉन खेळाडू मैदानामध्ये उतरलाय. येस, आयकॉन आणि आयकॉनच्या विपक्षात आयकॉनची ही लढत. पुढचा बॉल बॅटची हलकीशी करायला लागते, बॉल ट्रॅव्हल होतोय मागच्या दिशेला. इथे फिल्डिंग झाली, डायरेक्ट होतोय का? पंचांकडे अपील केली जाते पंचांकडे. महत्वाचा निर्णय, कारण श्याम यांची ती विकेट असणार आहे. पवत पंच काय डिसिजन देत आहेत आपल्यापर्यंत. धग 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 अगदी सगळीकडे, सगळ्या प्रेक्षकांकडे, सगळ्या डगआउट मध्येही पाहायला मिळते, दोन्ही डगआउट मध्ये पाहायला मिळते आपल्याला. पंचांनी नॉट आउटचा निर्णय दिलाय, याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता पंचांची नजर किती तीक्ष्ण होती. रोख लावण्याचं काम नक्कीच केलंय राजेशने. यावेळी देखील बॉल हवेमध्ये असणार आहे, झेलची शक्यता आहे का? खेळाडू रोख लावण्याचं काम नक्कीच केलंय राजेशने. यावेळी देखील बॉल हवेमध्ये असणार आहे, झेलची शक्यता आहे का? खेळाडू आहे बॉलच्या खाली. कॅच, असे कॅच तुम्ही टाकू शकत नाही या लेवलच्या क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल आता इथे स्लाइस करण्याचा जरूर प्रयत्न राहिला आणि इथे फेकी करण्यात आली. पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडला जीव धोक्यात घालून धावण्याचा प्रयत्न, पण कौतुक करावं लागेल का? त्या फिटनेस लेवलचं कौतुक करावं लागणार आहे. शरीर यष्टी जर आपण पाहत असू तर त्याला घेऊन धावणं हे कठीण आहे, पण ते कठीण कार्य देखील श्यामने पूर्ण केलेलं आहे. आज या TDPL मध्ये डिनर मध्ये बटाटा आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की शिमला मिरचीची भाजी होती आणि त्याच्याबरोबर नशीबही खाल्लंय असं म्हणायला हरकत नाहीये. श्याम चौधरीने ज्या पद्धतीने तो खेळतोय, झेल सुटतायत, सिंगल मिळतायत, रनआउट तो होताना वाचतोय, त्याच्यामुळे चांगलं क्रिकेट खेळतोय श्याम चौधरी.
यावेळी देखील बॅकफुटला जाऊन अगदी स्क्वेअर कट करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. शेवटच्या क्षणाला बॅटचा एज इथे लागते आणि मिस फिल्डिंग पुन्हा एकदा थोडीशी म्हणावी लागेल. सर तो अप्रोच आहे ना, तो थोडासा लेझी अप्रोच म्हणावा नक्कीच लागणार आहे. का? कारण इथे जर मॅच तुम्हाला कन्वर्ट करायची आहे, 66 धावांचा तुम्हाला बचाव करायचा आहे, तर तुमच्याकडे असलेल्या सर्वस्व पणाला लावणं गरजेचं आहे. इथे जे आहे ते पणाला लावल्या जात नाहीये. इथे थोडेसे शोल्डर डाऊन आहे, थोडासा लेझी अप्रोच पाहायला जरूर मिळतोय, पण कमबॅक अजूनही शक्य आहे. जर तरला महत्व नाही म्हणतात क्रिकेटमध्ये, परंतु जर तर शिवाय क्रिकेटही होत नाही. चांगली फिल्डिंग करणं गरजेचं आहे. इथे स्लोवर वनचा वापर केलाय, थेट यशाच्या समोर बॉल आदळलाय का, तर पंच नकारतायत. बॉल सरळ बाहेर निघालाय. लेग बायशी धाव. वाह, काय स्लोवर वन हाताळला, बॅक ऑफ द हँड, आणि अगदी डीप टप होणारा हा बॉल होता, अगदी समोरून डीप होणारा हा बॉल होता. वाह राजेश, गोलंदाजी अप्रतिम, सुदृढ गोलंदाजी. क्षेत्ररक्षकांनी जर साथ मिळाली असती तर कुणाचं वेगळं दृश्य पाहायला जरूर मिळालं असं आपल्या या षटकामध्ये. इव्हेंटफुल ओव्हर आहे. धावा झाल्या धाव फलकावरती आपण पाहतोय तर 33. उमेश केने अंपायर होते आणि मला वाटतं इम्पॅक्ट जो होता तो कदाचित आउटसाइड ऑफ स्टंप होता, म्हणूनच त्यांनी ही अपील फेटाळली. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. ह्या पंचांची भूमिका नेहमीच महत्वाची ठरली आणि हो, अगदी नक्कीच हा इम्पॅक्ट जो होता तो हलकासा बाहेर वाटला आणि त्यामुळे अपील जरी स्ट्रॉंग असली तरी देखील ती फेटाळली उमेश केने यांनी आणि सांगितलं की हा फलंदाज नॉट आउट आहे. त्याच्यामुळे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अर्ध्या धावा झाल्या, 33 झाल्या, 33 पाहिजेत. हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये चाललाय. आता इथे थंडीमध्ये देखील गरमागरम सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. थोड्याच वेळापूर्वी कॉमेंट्री बॉक्समध्ये चहा लावता, परंतु सध्या प्रेक्षकांना देखील त्या चहाची आवश्यकता असेल. असाच सामना, महत्वपूर्ण सामना या TDPLच्या 5व्या पर्वामध्ये तुम्ही पाहताय. रंगतदार अशी मॅच आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा GTC लाईव्ह वर या स्पर्धेचं टेलिकास्ट. अजूनही 18 चेंडू 33 धावा. थँक्यू डीजे. तेवढे चांगले संगीत तुमच्या समोर हंस डीजे चंद्रकांत फुटन यांनी त्यांच्या डीजे मास्टर्स कडून ऐकायला मिळतात. तुम्हाला ही रात्र मंत्रमुग्ध करून त्यांनी सोडली. आवाजाची काळजी ते नेहमीच आमच्या घेत असतात. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 33 आहे. एक फलंदाज बाद झालाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि अजूनही 3 ओव्हरमध्ये तेवढ्याच धावा इथे करायचे आहेत. समीकरण सातत्याने बदलेल. मजा येईल या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट तिथे खेळ. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा येतील 4. येतोय खणखणीत चौकार. अगदी शॉर्ट बॉल होता आणि त्यावरती जागा बनवून चपल होऊन एक चांगला फटका. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो ना, अगदी चांगला स्ट्रोक खेळलेत, चांगलं कनेक्शन बॅट आणि बॉलचा, आणि मुख्य अस्त्र म्हणजे तिथे खेळाडू तैनात नव्हता. 4 धावा आलेले आहेत. हा फ्रंट अँगल पहा. थोडेसे डोळे खाली गेले, नंतर पाहिलं बॉलकडे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न सुमितने आता हे लवकर हेरलं होतं. मागे खेचली लेंथ या बॉलची आणि तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. चांगलं बॅटल इथे रंगत असताना आणि मला वाटतं आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल चेक करायचा त्यांना फ्रंट फुटचा. श्याम नॉन स्ट्रायकिंगला होता. त्याने पाहिलं की त्याच्या मनामध्ये ती शंका होती की या गोलंदाजाचा पाय थोडासा पुढे गेलाय, परंतु उद्या हे सर्वच टीम्स इन ऍक्शन असणार आहेत या स्पर्धेमध्ये. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये पाहायला विसरू नका. संध्याकाळी 5 वाजल्यापासून हे 4 दिग्गज संघ उद्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहेत, परंतु त्याच्या अगोदर डिसिजन पेंडिंग आहे. चेक केला जाईल तो फ्रंट फुटचा नो बॉल, कारण DRS कॉल केलाय बॅटिंग टीमने. महत्वाचा आहे, खूप महत्वाचा डिसिजन असणार आहे, कारण जर नो बॉल असेल तर तुम्हाला फ्री हिट देखील मिळणार आहे आणि हा एक रिस्क घेतला श्याम यांनी म्हणावं लागेल.
डिसिजन पेंडिंग आणि फ्रंट फुटचा नो बॉल इथे चेक करण्याचा ओव्हर द लाईनला क्रॉस केलंय का हे डिसिजन आणि त्या डिसिजनसाठी इथे पंचांकडे दाद मागितले अगदी मुख्य वरच्या न्यायालयाकडे गेलेत आणि पाहूयात त्या वरच्या न्यायालयाकडून डिसिजन काय येतोय कारण मॅच अगदी डोलामान परिस्थितीमध्ये या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती जरूर फटका आलाय चौकार आलाय पण त्यानंतर चांगला चेंडू देखील हाताळला होता तिथे देखील सिंगल आली आहे नो असेल तर नक्कीच तुम्हाला ती फ्री हिट देखील मिळणार आहे नो नसणार आहे तर एक लिगल बॉल आहे सर फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू लॉस्ट बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू कॉल केला होता त्यांचा रिव्ह्यू त्यांनी गमावला आणि फेअर डिलिव्हरी असा निर्णय आला बॅटला लागून गेला होता त्याच्यामुळे एक धाव इथे मिळताना दिसेल तो इम्पॅक्ट पाहिला जातो शूज चा जो हिस्सा आहे मागचा हिस्सा त्याचा इम्पॅक्ट पाहिला जातो त्यानंतर बॉल रिलीज केला गेल्यानंतर तो पुढे जर गेला तरी देखील तो चालतो परंतु सगळ्यात महत्त्वाचा असतो तो तुमचा इम्पॅक्ट आणि सध्या ऑनफिल्ड अंपायर विकी शेलर आहेत त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीवर त्यांची नजर असते त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केला आणि शेवटी रिव्ह्यू गमावला गेलाय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून एक धाव आली आहे श्याम आलाय परत एक वेळा स्ट्रायकिंग एंडला भरपूर वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला तो उभा राहिला होता परंतु आता त्याला स्ट्राईक मिळाली आहे टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 38-38 चौथं षटक सध्या प्रगतीपथावर आहे श्यामने उडवलाय परत एकदा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक मागे चाललाय बॉल फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून बॉल सीमा पार येतोय श्यामच्या बॅट मधून षटकार त्यांना वापरण्याचा निर्णय आतापर्यंत कर्णधाराला नक्कीच महागात पडतोय 3 बॉल पहिले झालेत आणि त्या पहिल्या 3 बॉलवरती 11 धावा आल्यात धावफलकावरती पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर स्ट्राईक रोटेट सिंगल आली आणि आता श्याम इम्प्रोवाइज केला थोडीशी जागा बनवली पॉपिंग क्रीजचा चांगला वापर केला डीप इनसाइड द क्रीज बाहेर निघाला आणि पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून अगदी ही त्यांची ओळख राहिली आहे चारही दिशेला 360 डिग्री बॅटिंग करणं आणि मुख्यतः म्हणजे विकेटच्या मागे ही देखील त्यांची चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिली म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला होता की पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ एक सोपा झेल सोडला होता डीप स्क्वेअर लेगला याच खेळाडूचा आणि त्याच्यानंतर तो तुटून पडलाय अजिंक्य तिथे होता आणि मग काय अफलातून बॅटिंग सध्या मैदानामध्ये हा दबाव नक्की याच्यावर असेल जो सध्या खेळाडू तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय कारण झेल सुटल्यानंतर कार आणि 4 चौकार त्याने आतापर्यंत ठोकलेत जय सोनी देखील महत्वाचा खेळाडू आहे मागच्या सामन्यामध्ये देखील श्याम चौधरीने 26 धावांची खेळी साकारली होती आणि याही सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून 26 धावा आल्यात फुलर लेनचा बॉल होता यावेळेला स्लाइस झाला बॅटवर आशिष आहे परंतु बॉल भरपूर वेगाने चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तोपर्यंत इथे 2 धावा ऍड होतील जय सोनीच्या खात्यामध्ये डबलच्या स्वरूपात टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आकार घेत असताना धावा झालेल्या आहेत 47 धावा लागल्या धावफलकावरती आता विजयाच्या अगदी समीप पाहायला मिळतं आपल्याला सुरेश बाळामा मात्रे प्रतिष्ठान हा संघ चांगली बॅटिंग झाली गोलंदाजी देखील तेवढीच चांगली केली आणि आता चांगलं बॅक केलंय दोन्ही बॅटर्सनी चांगली पार्टनरशिप जय सोनी ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह इथे दाखवलाय बॉटम हँडचा खूप चांगला वापर इथे केलाय शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आलंय आणि तोपर्यंत 2 धावा जय सोनी इथे कंप्लीट करत असताना ओव्हरची होते समाप्ती ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 49 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे 12 बॉलमध्ये धावा करायच्या 17 12 चेंडू 17 धावा आपण ऐकलं आणि आता आपण मैदानाच्या आतमध्ये
बघूयात ते संगीत बॅटर ऐकवतायत की मग गोलंदाज आपल्याला ऐकवतायत, कारण 12 चेंडू आणि 17ची अजूनही आवश्यकता असणार आहे. श्याम एका दिशेने खूप चांगली बॅटिंग करतोय, त्यासोबतच जय सोनी देखील आलाय. ऑल इंडिया आयकॉन आणि खेळ देखील त्याचा एका आयकॉनसारखाच होतोय, पण आता आवश्यकता 12 बॉलमध्ये 17ची आहे. शेवटच्या बॉलवरती आपण जो एफर्ट पाहिलात कुणाल सर, तो एफर्ट कदाचित थोडासा मिसिंग होता. श्यामने अफलातून बॅटिंग केली. मागच्या मॅच मध्ये 26, याही मॅच मध्ये 26 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. श्यामने आतापर्यंत फलंदाजी करत असताना 4 चौकार आणि 1 षटकार मारलाय, अशी आतिषबाजी त्याने केली. हा पहिला चौकार होता श्यामच्या बॅट मधून. श्याम सातत्याने उलटे फटके देखील सजवू शकतो. स्विच हिटच्या स्वरूपात दुसरा चौकार, शॉर्ट बॉल जसा मिळाला मागे हुक केला, लॉंग लेगला तिसरा चौकार त्याने मारला. त्याच्यानंतर झेल त्याचा सुटला, तिथे तो चौकार आला आणि या झेलामुळे सध्या वरचढ आहे श्यामची बॅटिंग, श्यामची टीम. आणि हा नंतर हुक शॉट मागे फाईन लेगला, लॉंग लेगच्या मध्ये त्याने ठोकलाय षटकार. चांगली बॅटिंग श्याम चौधरीची आतापर्यंत पाहायला मिळाली या TDPL मध्ये, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये. आणि अखेर आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये 17 धावा करायचे आहेत. 12 चेंडू 17 धावा. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना भावेश नाईक यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकामध्ये सगळं काही मॅचचं भवितव्य आपल्या समोर येणार आहे. या षटकामध्ये जर आपण मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं, जर एकही चौकार षटकार नाही दिला ना, तरी देखील मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जाईल, यातही ती मात्र शंका नाहीये. पण तसं होऊ देणार आहे का? कारण स्ट्रायकिंग एंडला श्याम चौधरी आहेत, जे ओळखल्या जातात त्या कलात्मक फटक्यांसाठी. ओ लॅप शॉट, खूप चांगला लॅप शॉट इथे दाखवलाय श्यामने. याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता त्याचा हँड अँड आय कोऑर्डिनेशन, नजर किती स्थिर आहे, किती बसलेली आहे बॉलवर. बरोबर लॅप शॉट इथे सजवला आणि ते 1 धाव कंप्लीट झाली. त्याच्यामुळे 50 धावा कंप्लीट झाल्यात. आणि या पार्टनरशिप मध्ये देखील खूप चांगले योगदान आपल्या संघासाठी हे दोन्ही फलंदाज देत असताना पाहायला मिळाले. हँड कॉर्डिनेशन देखील तेवढंच चांगलं आहे आणि बॉलवरती नजर देखील तेवढीच चांगली आहे. हेड देखील तेवढं स्टेबल, अगदी पुस्तकांमध्ये लिहिलंय ना, क्रिकेटच्या कोचेस देखील आपल्याला सांगत असतात की नेहमी तुमचं हँड आय कॉर्डिनेशन चांगलं असणं गरजेचं आहे, पण त्यासोबतच तुमचं हेड स्टिल असणं देखील तेवढं गरजेचं आहे. बॉलवरती नजर देखील तेवढी पक्की आणि भक्कम असणं गरजेचं आहे श्यामची. आणि मी जसा पार्टनरशिपचा उल्लेख केला, लगेच ती डिस्प्ले झाली. 26 धावांची भागीदारीने तीच माहिती आम्हाला पिंट्या जोशी आमचे गुणसंख्यांक लेखक यांनी देखील दिली. परत एक वेळा थोडासा वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न, त्याच्यामुळे टायमिंग फसलं, बॅटच्या एकदम खाली बॉल लागलाय. कमबॅक होऊ शकते या मॅच मध्ये, कारण आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 16 धावा करायच्या त्या महत्वपूर्ण मॅच मध्ये. भावेश नाईक जोपर्यंत आहे या मॅच मध्ये तोही कमबॅक करू शकतो, कारण एक महत्वाचा खेळाडू आहे. 10 बॉल 16 धावा हे समीकरण आहे. मिड ऑफ आतमध्ये घेतलाय. मॅच ऑन, शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप तैनात. फुल टॉस टाकलाय, चूक झाली आहे आणि इथे डीप मध्ये फिल्डरला हुलकावणी दिली आहे. बॉल सीमारेषा पलीकडे, प्रभाकर निषादच्या डोक्यावरून षटकार. रिप्ले देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे देखील तो ऍक्शन रिप्ले पाहतोय. प्रयत्न जरूर केला होता, पण कॅचेस 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 नाही पकडल्यात मॅच मध्ये आणि त्यामुळेच याच परिस्थितीमध्ये संघ. बॅटची आतमधली कडा, परत एक वेळा बॅट जोरात फिरली आणि इथे जर टीम आर्नी स्पोर्ट्स पराभूत झाली तर फिल्डिंग त्यांचे नाव डुबून जाईल असं म्हणायला हरकत नाहीये. फिल्डिंग खरोखर खराब राहिली या मॅच मध्ये या टीमची, कारण ज्यावेळेला 66 धावा तुम्हाला डिफेंड करायचे आहेत, फिल्डिंग मध्ये तुम्हाला एफर्ट देणं गरजेचं आहे. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय, खोदून काढला अक्षरशः. स्वीपर कव्हरला बॉल, इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स, बॉल सीमारेषा पार. येतोय चौकार जयसोनीच्या बॅट मधून. सामना फिनिश होईल असं वाटतं आणि हो झालाय. सगळ्या मुख्य व्यासपीठावर जयसोनीचा षटकार आणि हा सामना इथे जिंकलाय टीम खासदार सुरेश बाळ्या मामा मात्रे प्रतिष्ठान भिवंडीने. अभिनंदन.
येस थँक्यू सो मच. एक पारितोषिक इथे जमा होतं, 3000 रुपयाची कॅश इथे जमा आहे, ती घेऊन जाण्यासाठी मी विनंती करतो. संचित 4G यांनी जे पारितोषिक लावलं होतं 3000 रुपयाचं कॅश, तर त्यांना विनंती आपण येस आलेत, या घेऊन जा आपलं कॅश. इथे शुभ सन्मान करणार आहोत. चला तर मग विनंती आहे पुरस्कर्ते विनोदजी म्हात्रे साहेब आणि डॅनी फेरियत्र सर यांना दोघांनाही विनंती असणार आहे आपण याच्या व्यासपीठावरती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. अर्नी स्पोर्ट्स यांचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यानंतर देऊयात आता आपण मॅन ऑफ द मॅच. यस, या मॅच मध्ये दिमागदार खेळ ज्याने केला 28 धावा ज्याच्या बॅट मधून मुख्य ते षटक फेकलं, ज्यात विकेटही घेतली आहे आणि जय सोनी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या जय